नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीय आहे. नक्षत्र हस्त आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:19 ते 1:50 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:55 ते 12:43 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:21 ते 4:52 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:48 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर केंद्रयोग करेल. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठातील रवी आणि व्ययातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमस्त रवीबरोबर लाभातला नेपच्यून प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल त्यांच्यावर मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. 4थातील रवी आणि 10मातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील वातावरण बरंचसं नॉर्मल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली काही कामं तुम्ही हाती घेऊ शकता. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. तुमच्या घरातील ज्या वयोवृद्ध व्यक्ती किंवा त्यांना कुठल्याही प्रकारच्या शारीरिक त्रास आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील रवी आणि भाग्यातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे थोडीशी धावपळ दगदग झाल्यासारखी जाणवेल. येण्यात 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार किंवा छोटे किंवा मोठे निर्णय यापासून लांब राहणं गरजेचं राहील. फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल.
आणि द्वितीयातील रवी आणि अष्टमातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. त्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा होईल. मात्र येणार 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना फारच काळजी घ्यावी लागेल. चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी हाताळल्यामुळे तुम्हाला हेवी लॉसेस वगैरे होऊ शकतात. या संदर्भात अलर्ट राहणं, पैशाच्या कारभारासंदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. क- कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेन. तुमच्याच राशीतील रवी बरोबर सप्तमातला नेपच्यून हा प्रतियोग करणार आहे. हा तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. ते छोटे किंवा मोठे असतील तरीसुद्धा तुमच्या मानसिकतेवरती एक वेगळ्याच प्रकारचा ताण जाणवेल आणि त्याच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात अलर्ट राहणं, काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. व्यस्त रवी आणि षष्ठ स्थानातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे थोडीशी दगदग झाल्यासारखी जाणवेल. येणारे 2 ते 3 दिवस सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं येणार 2 ते 3 दिवसात अजिबात हाती घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद किंवा गैरसमज होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभातला रवी आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण काही तुमची कामं मार्गी लागू शकतील. मित्रांकडून चांगलं सहकार्य लाभेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक जे व्यवहार असेल त्यावर करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. चुकीचे व्यवहार केल्या गेल्यामुळे तुम्ही फसण्याची शक्यता जास्त राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमातील रवी आणि चतुर्थातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखी परिस्थिती किंवा काही कटक कारस्थानं समोर येऊ शकते. या बाबतीमध्ये काळजी घेणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र केले. भाग्यातील रवी आणि तृतीयातील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामांपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणात तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग आपोआप निर्माण होतील. त्या संदर्भात अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं राहील. भावनिकतेच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमस्थ रवीबरोबर तुमच्या द्वितीयातील जो नेपच्यून आहे हा प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे लागू नका. प्रलोभनांच्या मागे जाऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रलोभनाच्या मागे लागल्यामुळे गोष्टी कशा चुकीच्या होतात त्याचा अनुभव येऊ शकतील. मोठे त्रास होऊ शकतात. या संदर्भात काळजी घ्या. ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुमचे जे इनलॉज किंवा सासरकडच्या मंडळी असेल त्यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमस्थ रवी आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवससुद्धा तुमचा व्यवस्थित राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तर थोडंसं मिसगाईड होणं, फसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणार 2 ते 3 दिवसात घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, मतवैचित्र किंवा गैरसमज अशा प्रकारचे काही गोष्टी होऊ शकतात. काळजी घ्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 सप्टेंबर 2025 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.